सुशांतचा प्रॉब्लेम कसा सोडवायचा तेच कळत नाहीये मला. खरं न सांगून आणखीनच प्रॉब्लेम केलाय त्यांनी. आता काळजी वाटते ती विनेची. या सगळ्या प्रकारात तिचा बिचारीचा काय दोष आहे? काहीतरी उपाय काढायलाच हवा. डॉक्टर नाडकाणी, नमस्कार. मी सिद्धार्थ कामत बोलतो. गौरी, गौरी काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आज सकाळी घरी गेले होते तेव्हापासून अस्वस्थ वाटतंय. काय करावं काही सुचतच नाहीये. का? काय झालं? बाबांच्या ऑफिसमध्ये गुंड घुसले होते. काय? त्यांनी सामानाची तोडफोड तर केलीच. बाबांनाही चांगलंच लागलंय. आणि हे सगळं त्या गडकरीमुळे. बापरे. मग आता तुझे बाबा कसे आहेत? बरे आहेत. आमचे बाबा ना वेगळेच आहेत. एवढं सगळं झालं तरी ते एकदम कूल आहेत. संताप आलाय तो फक्त मलाच. मीरा आज सकाळी घरी गेले, सगळ्यांशी बोलले. माझा पायच निघत नव्हता तिथून. अगं पण मग तू असं कर ना, तू जाऊन राहा काही दिवस तिथे. तुला बरं वाटेल, तुझ्या घरच्यांनाही बरं वाटेल. बघू, मी सुद्धा तोच विचार करत होते. उद्या आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस सुद्धा आहे. कोणाच ठाऊक त्यांच्या लक्षात आहे की नाही. पण मग तू लक्षात आणून दे ना त्यांच्या. हा, आणि जाताना दोघांसाठी एक सरप्राईज गिफ्ट घेऊन जा. छान आयडिया आहे. मी आशिषला सुद्धा फोन करते. आम्ही दोघं मिळून आई बाबांसाठी छान सरप्राईज देऊ. बरं, आता बरं वाटतंय का तुला? जेवायला जाऊया, नंतर मेस बंद होईल. चल. काय झालं मुक्ता? एवढ्या रात्रीची एकटीच खिडकीत का उभी आहेस? अरे मला झोपच येत नाहीये. मग मला पण उठवायचं असं. आपण एकत्र जागलो असतो. अरे तुला कशाला उगीच त्रास? त्रास काय तर? हे बघ, तू एकटी जागतेस ना, मग तुला कंपनी देणं हे माझं काम आहे की नाही? टू मच सागर. किती हट्टी आहेस रे तू. तुला आवरणं ना
खूप कठीण आहे. ते तर आहे. हे बघ, मी जसा आहे तो हा असा आहे. मुक्ता, म्हणूनच कदाचित माझं नाव सागर असेल. मन मोकळा, मनमानी करणारा, अथांग दूरवर पसरलेला, कुठलीही सीमा नसणारा. काही नाही, पण माणसाने प्रत्येक परिस्थितीत बदलावं आणि माणूस बदलतो. स्वतःकडेच बघ ना. कसा होतो ना मी आधी, बेदरकार, बेफिकीर. आणि आज एक जबाबदार नवरा. आणि उद्या एक जबाबदार आणि प्रेमळ बाप. असतेच काय. हे बघ, आज आपण नवरा बायको आहोत की नाही, अगं मग उद्या आईबाप सुद्धा होणारच. मला सांग मुक्ता, तुला पहिला मुलगा हवा की मुलगी? मला मुलगीच हवी. आणि तुला? तुला मुलगी हवी ना, मग मला पण. काय नाव ठेवायचं आपण आपल्या मुलीचं? सागर आणि मुक्ता या दोन्ही नावांना जुळेल असं नाव. हा, दोन्ही नावांना जुळेल असं. सामू नाही, सामू नाही, मुसा. नाही. मग काय ठेवायचं तू सांग ना. संयुक्ता. या नावात ना सागर आणि मुक्ता दोन्ही नावांचा आभास आहे, आणि तरी ते एक स्वतंत्र नाव आहे. कसं आहे? संयुक्ता छान, मस्त आहे. ठरलं तर मग आपण आपल्या पहिल्या मुलीचं नाव संयुक्ताच ठेवायचं. बाय द वे मुक्ता, आता एकमताने नाव ठरलंच आहे, तर काही सेलिब्रेशन व्हायला नको का? I love you. I love you too. ज्योती, बस. काय ग? पप्पा, हे वाचलत? इस्टेट मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाणार आहोत पप्पा? ही बातमी
औषध घेते ना? काय झालं? ही बातमी, ही माहिती कोणी दिली? कोणी दिली? तूच ना? हे बघा दिवाकर, एक शब्द बोलू नकोस तू. माहिती, हे काम तूच केलेस. आजपर्यंत ह्या घरात जे झालंय ते कमी आहे का? आता घराण्याची आबरू तू वेशीवरती टांगायला लागलीस. तुझ्या एवढी मूर्ख बाई मी आयुष्यात पाहिलेली नाही. सगळ्यामुळे पप्पांना खूप मनस्ताप होतोय. ए चुप चुप. त्यांना काय वाटतं आणि काय नाही ना ते मला जास्त कळतं. तू नको बोलूस. आणि एवढा जर पुळका येत असेल ना तर आधी स्वतःच्या बापाला जाऊन जाब विचार. तुझा जो बाप आहे ना त्याच्यामुळे आमची परिस्थिती झाली. 60 लाखाला बुडवलं तुझ्या बापाने आम्हाला. 60 लाखाला, कळलं? त्यांना वाईट वाटतं. आधी जा स्वतःच्या बापाकडे, आमचे पैसे आणून द्या, नंतर हे डायलॉग मार, कळलं? काय झालं? काय मुक्ता, माझं सेल, घड्याळ, वॉलेट कुठे आहे सगळं? मला उशीर होतोय ऑफिसला जायला. दे ना लवकर. बघतेस काय? आगे तुझा सेल, तुझं घड्याळ आणि तुझं वॉलेट. थँक्यू सो मच. काय रे सागर, तुम्हा पुरुषांना घरात जरा कमीच दिसतं का? का ग? रोज तुझ्या सगळ्या गोष्टी मी नीट तिथे ठेवल्या असतात तरी तुला कधी दिसत नाही. नाही त्याचं काय मुक्ता, घरात असलो ना की मला फक्त एकच महत्वाची गोष्ट दिसते. सांग बघू कोणती? कोणती? तू, तू आणि फक्त तू. व्हेरी फनी. आता मला निघू दे. आता तू कुठे चालली आहेस? कारखान्यात. अरे आज आनंदने एक मीटिंग ठेवली आहे. फायनान्स कंपनीचे MD आमचा कारखाना बघायला येणार आहेत. आणि त्यांना जर सगळा सेटअप आवडला ना तर आम्हाला कमी व्याजात मोठं लोन मिळेल. नाहीस ना? म्हणून आनंद म्हणाला की आनंद आनंद आनंद. आनंद असा आहे, आनंद तसा आहे, आनंद हे करतो, आनंद ते करतो. काय मुक्ता, हल्ली तुझ्या तोंडात ना फक्त आनंदचंच नाव असतं. या आनंदला मी तुमची मदत करायला पाठवलंय आणि आता त्याच्याशिवाय तुमचं पानच हलत नाही. ए असं काही नाहीये. बाकी सगळी कामं आम्हीच करतो, तो फक्त फायनान्स बघतोय. या आनंदला तुमची मदत करायला सांगून मी स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलेला दिसतोय. सो स्वीट. निघू मी. बाय बाय. येऊ मी. आनंद वाट बघत असेल ना. बाय. काय करू मुक्ता,
so possessive about you. I hope you understand. रुमाल दिलाच नाही. ए मुक्ता, रुमाल दे ना. हॅलो. हां सर, इथे सगळं व्यवस्थित आहे. मला वाटतं सर तुमचा अंदाज काहीतरी चुकतोय. नाही, तरी काही वाटलं तर मी फोन करते. ओके, हां, बाय. हाय. आहे मी तुझ्यासाठी काय आणलंय बघ. काय? हॉलिवूड फिल्म्सच्या सीडीज आहेत फॉर यू. थँक्स. या, रोज रात्री आपण बघत जाऊया. मला ना इंग्लिश फिल्म्स पाहायला खूप आवडतात. तुला आवडतात? फारसं नाही, पण तुझ्याबरोबर पाहायला आवडेल. ओके. तुला चहा कॉफी काही हवे? नाही, मी आताच चहा घेतला. मी आलोच. हॅलो, मी डॉक्टर नाडकर्णी बोलतोय. हा बोला. अरे, तू तुझा मोबाईल माझ्याकडे विसरून गेलायस. हो, आय एम सॉरी डॉक्टर. मी ड्रायव्हरला पाठवतो माझ्या. बरं, पाठव, मी त्याच्याकडे देईन ना. बरं सुशांत, तुला आठवतंय का आपण तुझ्या इम्पॉर्टन्सीबद्दल बोललो होतो? हे तू तुझ्या बायकोला सांगितलंयस का? नाही, अजून नाही सांगितलं. मग लवकरात लवकर सांग. असं करा, तुम्ही दोघं माझ्याकडे या. मी तिला सगळं काही समजावून सांगेन. ओके? याचं कारण रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आलेले आहेत.